वळूया पुढील बातमीकडे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांनी गंभीर आरोप केलाय। दावोसमध्ये खाऊन पिऊन आले पण बिल उधार ठेवून आले असा घणाघात रोहित पवारांनी केला। ट्विट करत त्यांनी हे आरोप केले। तर विरोधकांनी विरोध करावा, आमच्या शुभेच्छा आहेत असं उदय सामंत यांनी म्हटलंय। राज्याचे जे मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलंय की अतिरिक्त खर्च झाला, आम्ही आता बघतोय। माझं एकच म्हणणं आहे की जेवणावर, फिरण्यावर, राहण्यावर अतिरिक्त खर्च का होतो? साध्या हॉटेलमध्ये आपण राहायला काय हरकत आहे? महत्त्वाचं काय की तिथं चांगल्या लोकांना भेटून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये कशी येईल यासाठी प्रयत्न करावे। आता तिथं अतिरिक्त बिलं कशामुळे येतात याच्यामध्ये खोलामध्ये जावं लागेल, पण नाव महाराष्ट्राचं खराब होतं हे जास्त महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे। जानेवारीमध्ये डावोसचा दौरा झाला आहे आणि 28/8ला ही नोटीस आम्हाला आलेली आहे। त्याच्यामध्ये जे काही समर्पक उत्तर द्यायचं आहे ते MIDC देईल, परंतु त्यांनी 1.5 कोटी रुपये मागितले म्हणून 1.5 कोटी रुपये द्यावे हे काय MIDCवर बंधन नाही आहे। त्याची पूर्ण खात्री केली जाईल। त्यातल्या नोटिसेसला आमचे वकील उत्तर देतील, परंतु पुन्हा एकदा जे काय महाविकास आघाडीमध्ये ट्विटच्या निमित्तानं कॉम्पिटिशन लागलेलं आहे ते कॉम्पिटिशन अजून 25 वर्ष विरोधक म्हणून असंच चालू राहावं ह्या माझ्या शुभेच्छा।